सर्वांना नमस्कार. मी शीतल साकोरे. स्वागत आहे आपणा सर्वांचं आपल्या शीतल साकोरे यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर आपण नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज व स्पर्धा परीक्षांवर आधारित मार्गदर्शनपर व्हिडिओज टाकलेले आहेत. जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलवर जाऊन ते व्हिडिओज पहा व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 18 तारखेला झालेला पेपर पाहणार आहोत. यामध्ये आपण प्रथम भाषा हा विषय आज पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. यामध्ये विभाग 1 मराठी विषयासाठी 25 प्रश्न असून त्यासाठी 50 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 1, पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा. तर या ठिकाणी एका आकृतीमध्ये काही अक्षर दिली आहेत. तर त्यापासून एक म्हण तयार होते. ती म्हण आहे बावळी मुद्रा निवळी निद्रा. तर त्यातलं चौथा अक्षर आहे पर्याय क्रमांक 4 मू. प्रश्न क्रमांक 2, सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? तर सिस्टीमला पर्यायी मराठी शब्द प्रणाली असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 3 ते 5 साठी सूचना. पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. तर ज्यावेळी परिच्छेदवर आधारित प्रश्न असतात त्यावेळी 3ही प्रश्न सुरुवातीला वाचलेच पाहिजेत. त्यानुसारच प्रश्न सोडवायचे आहेत. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 आहे, सर्व विद्यार्थी टिंबटिंब जमले होते. मग ते नाट्यगृहातही जमतील, किल्ल्यावरही जमतील, सर्कशीच्या तंबूत पण जमतील, सभा म्हणजे यावरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर कळत नाही. मात्र या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 तेथे सर्वांनी टिंबटिंब आणि प्रश्न क्रमांक 5 निमित्त होते 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक. मग 21 जूनला योग दिन असतो म्हणजे आपल्याला त्यावरून कळणार आहे की सर्व विद्यार्थी हे सभागृहामध्ये जमले होते. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 तेथे सर्वांनी मग योग साधना केली. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनाचे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6 पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. तर याचं उत्तर आहे सूत्र. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. तर या ठिकाणी एकूण 7 शब्द आहेत. तर जो चौथ्या क्रमांकावर येणार आहे तो शब्द मध्यभागी येणार आहे. त्यानुसार पहिल्या क्रमांकावर गजरा, दुसऱ्या क्रमांकावर गरज, तिसऱ्या क्रमांकावर चरण आणि चौथ्या क्रमांकावर येणार आहे जरब. या ठिकाणी जरब हा मध्यभागी येणारा शब्द आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 जसे गंजी गवताची तसे धान्याची रास असते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते? तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10 खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. राधाची बाहुली बोलकी आहे. बोलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अबोल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 पुढीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा. तर सिंह हा गुहेत राहतो, साप बिळात राहतो, घोडा तबेल्यात राहतो, कोळी हा घरट्यात राहत नसून कोळ्याचं जाळं असतं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये स्पंदन, वादन, रुदन आणि सदन हे जर 4 अक्षरं घातली तर योग्य अर्थपूर्ण शब्द होणार आहेत. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द सर्व अर्थांनी वापरला जात नाही? तर या ठिकाणी प्रतिमेलाच प्रतिबिंब आणि चित्रही म्हटलं जातं. भाव म्हणजेच दर आणि भक्ती, वर्ण म्हणजेच रंग आणि मूळध्वनी त्याला म्हटलं जातं. मात्र पर्याय क्रमांक 4 मध्ये वास म्हणजे गंध असतो, मात्र अवसर हा त्या अर्थाने वापरला जात नाही. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठी सूचना. खालील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. साबणाने शरीर स्वच्छ होते परंतु मनामध्ये वाईट विचार असतील, खोटे बोलण्याची सवय असेल, दुसऱ्यांना फसवण्याची लुबाडण्याची संधी आपण शोधत असू किंवा चहाडी टवाळी किंवा टिंगल करण्याची सवय असेल, त्याने कितीही साबण लावून शरीर घासून स्वच्छ केले तरी त्याचे जीवन निर्मळ होऊ शकत नाही. कारण त्याचे चित्त शुद्ध नाही आणि म्हणूनच त्याला कितीही उद्बोधक विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटत नाहीत, गळी उतरत
नाहीत. जसे वसंत ऋतू आल्यावर वृक्ष आपोआप फळांनी बहरतात, पण एखाद्या वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतू येऊनही त्या वृक्षाला त्याचा उपयोग नसतो. प्राण गेलेले शरीर कोणतीही क्रिया वा व्यवहार करू शकत नाही. पाण्याशिवाय शेतामध्ये पीक येऊ शकत नाही. साबण आपले शरीर स्वच्छ करू शकतो, पण आपले जीवन निर्मळ करू शकत नाही. तर या उत्तरावर आधारित प्रश्न क्रमांक 14. एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याचे चित्त शुद्ध असेल तर. प्रश्न क्रमांक 15. पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उत्तरात आलेला आहे? तर पटवून देणे म्हणजेच गळी उतरवणे. या ठिकाणी गळी उतरवणे हा उत्तरामध्ये आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते उदाहरण उत्तरात आलेले नाही? तर साबण शरीर स्वच्छ करतो, पण पाण्याने मन स्वच्छ होते असं आलेलं नाही आहे. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 ते 19 साठी सूचना. पुढील जाहिरातीचे लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. सुवर्णसंधी, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी. भाषाप्रेमी मंडळ आयोजित. या ठिकाणी प्रवेश मर्यादित आहे. वयोगट 5 ते 13 वर्ष आहे. सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग. तुमच्या लेखनाला गती नाही, अक्षर वळणदार येत नाही, तर पर्याय एकच. सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग प्रवेशासाठी आजच नाव नोंदणी करा. माफक फी आहे. त्यासाठी आमची वैशिष्ट्ये: तज्ज्ञ मार्गदर्शक, भरपूर लेखनाचा सराव, सरावासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध, सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग. स्थळ आहे 12 गुरुवार पेठ, सातारा. मार्गदर्शन वर्गाची वेळ आहे सकाळी 7 ते 11 वाजता. तर या जाहिरातीवर आपल्याला खालच्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. त्यावर प्रश्न क्रमांक 17. सुंदर हस्ताक्षराचे वर्ग पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर इथं मार्गदर्शनाची वेळ आहे सकाळी 7 ते 11, मात्र या ठिकाणी दिलेले आहे दिवसभर मार्गदर्शन. ते दिवसभर मार्गदर्शन हे वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 18. सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल? तर या ठिकाणी दिलेला आहे वयोगट 5 ते 13. 5 ते 13 वयोगट म्हणजे शिशु वर्ग ते 7वी ची मुलं, म्हणजेच याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19. सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केलेला आहे? तर या ठिकाणी आपल्याला दिलं आहे भाषाप्रेमी मंडळ आयोजित, म्हणजे हा वर्ग भाषाप्रेमी मंडळाने आयोजित केलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20. रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते. वरील वाक्यात विशेष्य कोणते? तर या वाक्यात रेखीव रांगोळी आहे ती रेखीव आहे. रेखीव हे विशेषण आहे. त्या विशेषणाचं विशेष्य रेखीव शोभून दिसते, म्हणजे त्याचं उत्तर राहील 4 शोभून. प्रश्न क्रमांक 21. दिलेल्या पर्यायातील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता? तर वाघ हा एकवचनीसाठी पण वापरला जातो आणि अनेकवचनीसाठी पण वापरला जातो. मात्र हरिण, वाघ आणि ससा हे एकवचनी शब्द आहेत या ठिकाणी. आणि इथं आपण ते वाघ, अनेक वाघांसाठी सुद्धा वाघ हा शब्द वापरू शकतो, म्हणजेच तो एकवचनी नसलेला शब्द आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही. तर या ठिकाणी बघा, पहिलं वाक्य आहे प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचं काम झालं नाही, म्हणजे पहिल्या वाक्याच्या विरुद्ध दुसरं काम आहे, म्हणूनच मध्ये पण हा शब्द वापरलेला आहे. ज्यावेळी पण, परंतु, किंतु असे शब्द येतात त्याआधी अर्धविराम वापरला जातं. याचाच अर्थ असतो पहिल्या वाक्याच्या उलट दुसरं वाक्य असतं, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. तर मी नदीकाठी खेळत असे. असे म्हणजे मी मागे खेळली आहे. मी नदीकाठी खेळत असेल म्हणजे ते भविष्यकाळासाठी झालं, मात्र या ठिकाणी भूतकाळी विचारलेलं आहे, तर त्याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24. पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. तर या ठिकाणी औद्योगिक हा शब्द शुद्ध आहे. पर्याय क्रमांक 2. औद्योगिक आणि क्रीडा महोत्सवमध्ये जरा कन्फ्युजन आहे, तुम्ही जरा पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 25. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा. ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटणे हा वाक्प्रचार योग्य राहील. इथं प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले असं आपण म्हणू शकतो. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. यावरून आपणाला नक्कीच किती मार्क पडलेले आहे हे तुम्ही ठरवू शकता. सर्वांना धन्यवाद.